हे लिंबाचं झाड आहे, कडुलिंबाचं. हे बघा उंच उंच आहे एकदम, पानं तोडता पण येत नाही. बाजूला बाबळीचं झाड आहे, बाजूला फुलाचं झाड आहे. खूप खूप झाड आहेत सगळे बघा. आणि आता ऊन आहे ना, उन्हामुळं मोठमोठे साप बाहेर पडायला लागलेत. साप, आता एक बाईला साप दिसला इथं. ती बाई बिचारी मला सांगितली साप आहेत जपून चाला, साप पडायला लागलेत गरमीनं बाहेर. हे बघा असं जंगल आहे, मोठे मोठे नाग बाहेर पडायला लागलेत गरमीनं. हे बघा फुलाची झाडं, ते फुलाची झाडं आहेत, बावळी झाडं आहेत. आणि तिकडं त्या साईडला टेम्पो थांबलेत. आज रिक्षा सगळे गेले निघून, एक रिक्षा राहिली नाही. कमी आले तर वाटतं रिक्षा आज. तिकडं टेम्पो थांबलेत. हे बघा, हे बघा बाबळीचे झाडं खूप आहेत, बोराचे झाडं आहेत, फुलाचे झाडं आहेत. नाव पण माहीत नाही फुलांचे, एवढे फुलं आहेत. आणि सगळे मोठे मोठे साप. कुणाचा आवाज नसलं ना, सगळं शांत वातावरण आहे बघा. आता सगळं शांत वातावरणामध्ये ना साप बाहेर पडतात, मोठे मोठे नाग. भीती वाटते बघून. हे बघा आता कोणच नाही इकडं, रिक्षा सगळे गेलेत. सामसूम आहे बघा एरिया आहे. फक्त त्या साईडला टेम्पो थांबलेत तेवढे. इकडं सगळं सामसूम एरिया आहे बघा. हे बघा सामसूम एरिया आहे इथं. मग ना असल्या जाग्यात साप बिप, भीती वाटते सापांची. बघून चालावं लागतं, पायातून साप पळतात नाही तर.